सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी स्थायी समितीकडे असलेल्या 30 कोटींच्या मुदत ठेवीबाबत डॉक्टर सचिन ओंबासे यांच्याकडे परस्पर विचारणा केली आहे. उपमहापौर देवकर यांनी केलेले हे काम चुकीचे आहे म्हणत जिल्हाध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी आपण याबाबत त्यांना परस्पर कसे काय विचारले याबाबत विचारणा करू आणि पक्षश्रेष्ठींच्या कानावर ही गोष्ट घालू, असे पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे आता भाजपमध्येच मोठ्या प्रमाणावर वैचारिक गोंधळ आहे का, असा विचार पुढे येत आहे. हे नाही का एक वाक्य तर नाहीये का? काय झालं नक्की सांगा बरं? उपमहापौरांनी निवेदन दिलंय हे आम्हाला आताच कळलंय. पेपरमध्ये वाचूनच कळलंय आम्हाला. मग उपमहापौरांनी कल्पना द्यायला हवी होती, की आम्ही या संदर्भामध्ये निवेदन देणार आहोत. काय म्हणजे आयुक्तांना असेल किंवा ह्यानी. पण जेव्हा आपण पदाधिकारी म्हणून महानगरपालिकेमध्ये जबाबदारीने काम करतो, तेव्हा अध्यक्ष म्हणून शहराच्या अध्यक्षाला आणि त्याचबरोबर महानगरपालिकेचे ते त्यांचे सहकारी आहेत. महापौर असतील, पक्षनेते असतील, स्थायी समिती सभापती असेल, हे जे कॅबिनेट आहे, त्यांना त्यांनी कल्पना द्यायला हवी होती, पण ती कल्पना दिलेली नाहीये. त्या संदर्भामध्ये आता पक्ष अध्यक्ष म्हणून मी त्यांना विचारणा करेन आणि त्याचबरोबर माननीय महापौर पण आणि आमचे सभागृह नेते पण या संदर्भामध्ये विचारणा करतील. या अशा संदर्भामध्ये म्हणजे त्या कदाचित प्रवासाला गेल्या, तेव्हा हा निर्णय झालेला असावा. त्यावेळेला त्यांनी खरं म्हणजे आल्यावरती माहिती घ्यायला हवी होती. परंतु माहिती न घेता अशा प्रकारचं निवेदन देणं हे पूर्णतः चुकीचं आहे. या बाबतीमध्ये पक्ष श्रेष्ठींना विचारणा करून त्याबाबत मी निर्णय घेईन. ही स्थायी समिती ही आपल्या 16 सदस्यांची समिती आहे, ज्याच्यामध्ये पार्टी मीटिंग आणि आमच्या समितीच्या निर्णयानुसार गेल्या आठवड्यात आम्ही जो काही बंधन बँक हा विषय आला, त्या बंधन बँकवरती पहिली मी क्लॅरिटी देते, की बंधन बँकला जेव्हा आम्हाला आयुक्तांकडून हा प्रस्ताव आला, त्यावरती आमच्या चर्चेमध्ये एकाही समितीच्या सदस्याला ही बंधन बँक आहे कुठे हेही माहीत नव्हतं. त्या पलीकडे मी आता एवढा वेळ मोबाईल चालत ह्याच्यासाठी होते, की मी ते स्टॅटिस्टिक्स काढले. त्याही पलीकडे जाऊन आपल्या जो कर्मचाऱ्यांचा आता निधी आपण हा 20 कोटीमध्ये आणि दुसरा जीएसटी निधी 10 कोटीचा अशी जी ठेवी होती, याची सुरक्षितताची जबाबदारी जास्त प्राधान्याची आहे. यापूर्वी जेव्हा आपला हा प्रस्ताव आला होता, आपल्या समाजातून अनेक आपल्या लोकप्रतिनिधींकडून ह्या सूचना वारंवार आल्या, की तुम्ही तिथे कुठल्याही प्रकारची रिस्क न घेता आपल्या ज्या बँका आहेत त्या नॅशनलाइज असू देत किंवा ज्या आपल्या डी-एस-आय-बी आहेत त्या बँकेंना प्राधान्य द्यावं. मग या चर्चेनंतर समितीच्या चर्चेमध्ये सर्वप्रथम माझी सखोल चौकशी किंवा कुठल्याही अभ्यासाशिवाय मी कुठल्याही निर्णयाला जात नाही. त्याप्रमाणे मी महाराष्ट्र शासनाचा जी-आर मागवला, जो आपल्या शासनाकडे दिलेला असतो. त्यामध्ये नॅशनलाइज बँकेसोबत ज्या काही डोमेस्टिकली सिस्टमॅटिक इम्पॉर्टंट बँका आहेत, यांची यादी आम्हाला मिळाली. मग त्यामध्ये बंधन बँक होती. त्या बंधन बँकच्या स्टॅटिस्टिक्स प्रमाणे मी त्यांची आर्थिक स्थिती आपल्याला नक्कीच बघावी लागती, कारण की आर्थिक स्थितीवरनं ती बँकची आत्ताची परिस्थिती किंवा आपण एवढी मोठी ठेवी जर एवढी जबाबदारीची ठेवी ठेवतोय, तर उद्या या वर्षभराच्या कालावधीत काही रिस्क आली तर त्याची जबाबदारी घेणार कोण? म्हणून आपण हा त्यांचा प्रत्येकाचा एक आराखडा मागवला होता, ज्यानुसार आपली जी काही बंधन बँक होती त्याची 1,66,00,000 कोटी अशी त्यांची वार्षिक डिपॉझिट रक्कम होती. ज्यांचा मी एनपीए सुद्धा सांगितला 3.3 होता आणि ज्यांचा शेअर व्हॅल्यू असा 200 होता. त्याच्यानंतर आपण कंपॅरेटिव्हली बाकीच्या बँकांना अप्रोच केलो. त्या बँकांमध्ये आयसीआयसीआय बँक का? तर आयसीआयसीआयच्या ज्या आतापर्यंतच्या महानगरपालिकेच्या ठेवी आहेत, ह्या जास्त एफडी मधल्या सेव्हिंगची खाती असणारी विश्वासू बँक आणि त्यांचा आपण आराखडा घेतला. 29,00,000 कोटी त्यांची डिपॉझिट रक्कम, त्याच्यानंतर त्यांचा वार्षिक ट्रिलियन रेव्हेन्यू ज्याला म्हणतो 2.2 ट्रिलियन आणि त्यांचा शेअर मार्केट रेट हा 1415 असा आराखडा आला. त्याच्यानंतर आपण अजून एक बँक मागवली जी एसबीआय होती, ज्यांची डिपॉझिट एकूण टोटल ॲसेट रक्कम होती 96,00,000 आणि ज्यांचा शेअर बाजार रेट होता ₹770. तर ह्या कंपॅरिझनमध्ये नक्कीच आम्ही काही आमच्या समितीबरोबर चर्चा करून आयसीआयसीआय का? तर त्याला आरबीआयनीच डोमेस्टिकली डी-एस-आय-बी जो आपण त्याला एक दर्जा देतो, तो दिल्यावरती प्राधान्याने जो काही महानगरपालिकेचा अनुभव या बँकेबरोबर होता, त्यानुसार आपण त्या बँकेला प्राधान्य दिलं.